नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। पाहुयात परभणी जिल्ह्यातील ठळक घडामोडी। आज परभणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणीतर्फे जिंतूर रोड ते शासकीय रुग्णालय परभणीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावे या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भाई, सय्यद कलीम, कच्ची साहेब आदी मंडळी आदी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश करमुडी सर यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी अन्नदान, वस्त्रदान व फळ वाटप करण्यात आले। परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भाई यांच्यातर्फे सरकारी रुग्णालय व वृद्धाश्रम या ठिकाणी फळ वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, बावरी सर, इनामदार सर, कलीम भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते। राणी सावरगाव तालुका गंगाखेड येथील सय्यद शादुल हुसेन यांचा संदल प्रतिवर्षाप्रमाणे निघण्यास सुरुवात झालेली आहे। परभणी जिल्हा आज अत्तार बिरादरी, तांबोळी बिरादरी यांच्यातर्फे संदल काढण्यात आला। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा। बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद। पाहुयात काही क्षणचित्रे। त्या खड्ड्यात डिलिव्हरी बाईला काही होण्याचा आधी हे असतो, धोका असतो। त्याच्यासाठी त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून तिथं पोलीस पॉईंट द्यायला पाहिजे, जेणेकरून पुढील अपघात काही हे होणार नाहीत। हे सर्वांना विनंती। आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, त्याबद्दल धन्यवाद। बस हो गया। 13 जानेवारी रोजी रुग्णाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडी सर यांचा वाढदिवस होता। वाढदिवसानिमित्त रुग्ण हक्क संरक्षण समिती, मी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज व आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, उपपदाधिकारी फारुख खान, आमचे मित्र संदीप वायवळ, आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयाच्या नातेवाईकांना फळ वाटप केलं आहे आणि त्यांना असं दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। व जे की संघटना ही महाराष्ट्रात पूर्ण 29 जिल्ह्यात काम करते आणि सतत गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा हक्क करते, अशा संस्थापक अध्यक्ष निलेश करमुडी सर यांचा वाढदिवस होता। त्यानिमित्त परभणी जिल्हा टीमनं रुग्णाला फळ वाटप केलं, याबद्दल धन्यवाद आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष निलेश करमुडी सर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आलं आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांना दीर्घायुष्य लाभो। 29 जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी रुग्ण हक्क संरक्षण समितीचं ते काम करत असतात आणि त्याचीच एक टीम म्हणून आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप केलेले आहे। धन्यवाद। नहीं गिरता। ओ सामने सर को
कैस क्या नीचे बैठ ये कैसा डालो सब नहीं डाले छोड़ के आए क्या ओ छोड़ के आने का नहीं। आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.